त्यांना कधीच विसरणार नाही. त्यांना परमेश्वराने यश द्यावा एवढंच आमची विनंती. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सातत्याने एक उमेदवार चर्चेत आहे आणि त्याच्या पाठीमागे एक ब्रीदवाक्य लावलं जातं की जनतेतला उमेदवार. तो उमेदवार म्हणजे राजू जाधव आणि त्यांच्या सौभाग्यवती आता प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपकडून एससी प्रवर्गातून आहेत आणि त्या संदर्भात एक हृदयस्पर्शी अशी बातमी माझ्या हाती लागली आणि म्हणून खास आपण आवर्जून त्यांची एक प्रतिक्रिया घेतोय. त्यातून आपल्याला एक समजून येते की राजू जाधव हे व्यक्तिमत्व काय आहे आणि त्याच्या कुटुंबामध्ये काय संस्कार आहेत. आज जनतेसमोर ते आणणं फार महत्वाचं होतं, कारण तात्पुरतं मी कायम एक वाक्य वापरतो की पावसाळी छत्र्यासारखे काही उमेदवार या प्रभागामध्ये आणि सर्व कोल्हापूरमध्ये आता उपलब्ध होतील, पण खरोखर ज्याची जनतेशी नाळ जोडलेली आहे आणि तो व्यक्ती समाजाचं हित साधू शकतो आणि त्या समाजाचं हित साधलं तरच लोकशाही बळकट होईल, असं एक व्यक्तिमत्व जनतेसमोर आणणं फार महत्वाचं आहे. म्हणून आपण एक अशी घटना आहे ती हृदयस्पर्शी घटना आपण आज तुमच्या समोर मांडतोय. तर कशा पद्धतीची ही घटना आहे आणि तुम्हाला कसं सहकार्य झालं या संदर्भात तुम्ही थोडक्यात आमच्या दर्शकांना सांगावं. आणि याच्यामुळं हे सत्यता आहे आणि हे सत्य तुम्ही जनतेसमोर आणण्यामागचं कारण असं आहे की आता सध्याच लगेच 1 महिना 15 दिवसात निवडणूक लागते आणि त्यामध्ये निस्वार्थ आणि चांगलं काम करणारा उमेदवार समोर येणं हे फार हिताचं आहे. चुकीचा उमेदवार जर आला तर लोकशाहीचं हित बाधित होऊ शकते आणि हा व्यक्ती कशा पद्धतीनं तळमळीनं काम करतो जनतेसाठी हे समोर आणण्यासाठी मी आज हे तुमचं उदाहरण समोर आणतोय. आमच्या घरी आले होते ते वहिनी दादा आले होते. दादा आणि एक वहिनी आले होते आमच्याकडं. मग मी त्यांना नुसतंच म्हटलं त्या दादांना की असं असं आमचं लाईट नाही बघा, आम्ही आता 15-3 आठवडे झाला आले, आम्ही अंधारात आमच्या शेजारच्या बाईने आम्हाला लाईट एक दिली होती. काय तेवढं सांगितल्यावर त्यांनी एकदम मनावर घेऊन त्यांनी आमचं काम केलं. तुमची याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? खूप चांगलं काम केले त्यांनी, आम्हाला खूप सपोर्ट दिले त्यांनी आणि ज्यावेळी त्यांना फोन वगैरे केले काही आमचं सपोर्ट दिले आणि लगेच आले, आमचं काम लगेच करून दिलं. तुम्हाला स्वतःला करताना काय अडचण आहे? आम्हाला लय अडचण आहे. आम्हाला हे द्या ते द्या, आम्हाला एकतरी काही कळत नाही ना त्यातलं, म्हणून आम्ही नाही केलं. मग त्यांना सांगितल्याबद्दल त्यांनी आमचं सगळं काम करून दिलं. मग हे राजू जाधव साहेब आणि त्यांच्या मिसेस आहेत सुषमा जाधव, या समाजाची चांगली सेवा करू शकतात असं वाटतं का तुम्हाला? एकदम भारी त्यांनी केलं. आज आमचं एवढं एक शब्दावर त्यांनी आम्हाला एवढं करून दिलं. मग ती माणसं म्हणजे एक देव माणूसच आहेत ती, म्हणजे जनतासाठी व्यवस्थित करणारी माणसं आहेत. जनतेने म्हणजे मुलं सुद्धा दोन्ही पण मुलगा लाईटीचं काम चालू आहे करून त्या वेळेला त्यांनी उचललं नाही असं काय नाही. प्रत्येक वेळेला आजी देतो करून, ताई देतो करून असं म्हणलेले आहेत. आम्हाला त्यांनी फसवागिरी काही केले नाही आणि आमचं मत सुद्धा त्यांनाच आहे. आमच्याकडून 1 रुपये पण नाही घेतलेला आहे. नाही घेतलं, सगळं त्यांनी आम्हाला घेऊन जाऊन सगळं आम्हाला केलं त्यांनी. सगळं ज्यावेळी आम्हाला जे गरज होती ना, दादा असं आहे दादा तसं आहे म्हणलं की सगळं आम्हाला रिस्पॉन्स चांगले केली ते आम्हाला. आम्ही अजूनपर्यंत कोणाकडे नाही गेले, पण त्यांनी आमच्यासाठी एक शब्दावर आम्हाला आमचं काम करून दिलं. म्हणजे भविष्यात हे सक्षमपणे जनतेची सेवा करू शकतात. हो, करू शकतात. धन्यवाद. त्यांना यश परमेश्वराने द्यावा काय हेच आमची इच्छा आहे आणि आम्ही कधी पण विसरणार नाही त्यांना. त्यांच्या 2 मुलांना बी आणि त्या दोघांना पण नाही आम्ही विसरणार. आम्ही हमेशा त्यांचं नाव काढणार, का तर आम्हाला त्यांनी भयंकर त्यांनी मदत केली. आम्हाला ज्या वेळेला आम्ही फोन केला त्या वेळेला आलेत ते आमची चौकशी करायला. आम्ही त्यांना कधीच विसरणार नाही. त्यांना परमेश्वराने यश द्यावा एवढंच आमची विनंती. धन्यवाद. हे केलेल्या उपकाराचं कुठंतरी ते चित्रात यावं हा असा उद्देश नाही. या कॅमेऱ्यामागचा उद्देश असाच आहे की खरोखर जो सत्याने जनतेसाठी जो व्यक्तिमत्व लढतं ते जनतेला दाखवणं पण गरजेचं आहे, कारण भविष्यात जी येणारी निवडणूक आहे त्यामध्ये योग्य उमेदवार निवडला जावा हा ह्याच्या मागचा हेतू आहे. धन्यवाद.